कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा, आम्ही मुलीला ओळखतो, तिच्या वडिलांना ओळखतो। त्या मुलीचा फोटो आम्ही बघितलेला आहे आणि आम्हाला मुलगी पसंत आहे। त्यामुळे तुम्ही काही जरी सांगितलं तरी त्याचा आम्हाला फरक पडत नाही। आम्हाला आमच्या पोरासाठी पारूच बायको म्हणून पाहिजे। काय रे? हो बाबा। हो का? तुम्ही वॉचमन आहात, आम्ही आतमध्ये जाणार, आमची गाडी तुम्ही व्यवस्थित पार्क करा। अहो अपॉइंटमेंट लागते। अहो नाही जातायत। ओ ऐका, काय करायचं आता? मला काय माहित, सांगे प्लॅनचं पुस्तक। चल ते कपडे काढूया, चल। आलो। तुम्हाला माहितीये आमच्याकडे लादी कोण पुसतं? कोण? दाखवते। पारू, जरा लादी स्वच्छ पुसून घे गो। दामिनी मॅडम, लादी आधीच पुसून झाली आहे। हो का? म्हणजे स्वच्छ आहे ना? थांब। पारू, अगं आता पुसावी लागेल, कारण लादी घाण झाली ना। पुस आणि हे थांब। तुला कळत नाहीये का तुझं काम काय आहे? हे ग्लास घेऊन जायचे। बघितलंस, या अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे मलाच लक्ष द्यावं लागतं, परत यांच्याकडे लक्ष ठेवावं लागतं। कुठे काय सुरू आहे काय नाही, मला वेळच नाही मिळत ग या कामातून। खूप दमायला होतं मला, खूपच। आज लग्न फिक्सच करून टाकू, म्हणजे आपली चांदीत चांदी। चला चला ओ, लवकर चला। ए पारू, थांब। कुठे निघालीस? कशी अनिवन दिसते सगळी लादी। मला काय वाटतंय, थोडी ओली थोडी सुकी, याच्यापेक्षा सगळी लादी स्वच्छ पुसून घे ना, है ना? चल पुस। बघितलं, आमच्याकडच्या सर्वंट्सना हे असं सगळं सांगावं लागतं। हे सर्वंट ना काहीही कामाचे नसतं। ए, सर्वंट आहेस ना, मग तुझं काम मी शिकवू? पुस ना लादी। छान व्यवस्थित पुसून घे सगळीकडून। ओ, एक मिनिट, कोण आहात तुम्ही? आणि कुणाही न विचारता तुम्ही डायरेक्ट असे आत कसे येऊ शकता? आम्ही पारूला बघायला आलोय, स्थळ घेऊन आलोय। अहो, होर्डिंगवर तर हिचेच फोटो आहेत, मी घरकाम का करतेय? एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। तुम्ही कुठल्या पारूला बघायला आलात? नाही, आमच्याकडे ही एकच पारू आहे जी आमच्याकडे नोकराचं काम करते, घरची कामं, स्वयंपाक असं सगळं करते। अहो, हे तर इंटरनॅशनल मॉडेल आहे, म्हणून घरातली कामं का करतायत? कशाची मॉडेल? मी तुम्हाला खरं सांगते, ही ना एक बेसिक नोकर आहे, सर्वंट आहे आमच्याकडचीच एक। ती ना लादी वगैरे पण छान पुसते। तुम्हाला जर तुमच्या घरी लादी पुसायला कोणी हवं असेल तर ती लादी कशी पुसते हे तुम्हाला दाखवू शकते। या या या, बसा, प्लीज कम, प्लीज कम। काय ना, ही नोकरच आहे आमच्या घरी। आणि हिचा बाप सुद्धा माझ्याकडे नोकर आहे, माझा ड्रायव्हर आहे तो। बेसिक हेच असतं ना की
जो नोकर असतो त्याची मुलगी सुद्धा पुढे जाऊन नोकरच होते. तसंच आहे. तुम्हाला ही आमच्या घरची लादी कशी पुसते हे बघायचंय ना? हे असं समजा अचानक का घडतंय? मला खरंच काही कळत नाही. थांबा. तुला ऐकू नाही आलं? ते काय म्हणाले मगाशी? आम्हाला ती लादी कशी पुसते हे बघायचंय. चल पुस लादी, चल. नोकर आहे पण फार कामचुकार आहे. ती मारुती, तुझी मुलगी तर मॉडेल आहे ना, हे काय? अहो नाही ते मी तू ते बघा, तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही इथपर्यंत आलो, पण माझ्या तेजसला असली मोलकरीन बायको नको. चला निघा. ऐका ना, तुम काहीतरी गैरसमज होतोय. ऐका, पुस लादी. मी आलो आता. लादी. ऐका ना. दामिनी, दादासाहेब काय हवंय का? मी आणून काय चाललंय काय तुझं? तुला थोडी तरी अक्कल आहे ना? तू कुणासमोर पारूचा अपमान केलायस याची कल्पना आहे तुला? मान्य आहे, तुला तुझ्या मैत्रिणींसमोर तुझा रुबाब दाखवायचा आहे, पण त्यासाठी पारूला बघायला आलेल्या स्थळासमोर तिचा अपमान केलास तू. हे जर का तू अहिल्याच्या समोर केलं असतंस ना, तर तिने तुला कानाखाली मारून तुलाच लादी पुसायला लावली असती, आणि तीही तुझ्या मैत्रिणींच्या समोर. कळलं ना? ऐका ना, तुम्ही ना जा आता, आपण नंतर भेटूया. हा जा. मित्रा, हे मित्रा, ऐक ना, ऐका ना. अरे माझं एकदा म्हणणं तर ऐकून घ्या, माझं म्हणणं तर ऐकून घ्या. नाही तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. पण मित्रा, मला मुळात कळत नाही तू आल्या बंगल्यात कुठे गेलास. मी तुला काय सांगितलं होतं की मी बंगल्यात ड्रायव्हर म्हणून आहे. मी राहतो तिकडे कार्टर मध्ये ना. अरे पण तू मला हे सांगितलंच नव्हतंस की तुझी मुलगी ते मोलकरीण म्हणून काम करते. अरे आपण सगळीच काम करणारी माणसं आहेत ना. आता माझी पारू मॉडेल आहे, म्हणजे ब्रँड अँबॅसेडर आहे, पण तिला घरकामाची पण आवड आहे ना. आणि ह्या बंगल्यामध्ये तिला कोणी घरकाम कर अशी बळजबरी नाही केली. काय तुम्ही पण पप्पा, माझ्या मागे पोरींची लाईन लागली होती, पण तुमचं आपलं एकच तुंतून, इंटरनॅशनल मॉडेल घरात पोरगी सून म्हणून आणायची. माझं लग्न इथं दरिद्री नोकरांनी सोबत लावताय का? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझी पारू दरिद्री नाहीये, तिच्या पायात लक्ष्मी आहे, लक्ष्मी. मग ठेवा तुमची लक्ष्मी तुमच्याच घरात. असं पण त्या दरिद्री नोकरांनी सोबत कोण लग्न करणार आहे? काय बोललास तू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.